नमस्कार। आज पौष शुक्ल चतुर्थी शके 1934 विनायक चतुर्थी सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालात लाच स्वीकारण्यामध्ये पोलीस आणि महसूल कर्मचारी आघाडीवर। नवीन जिल्ह्याचं पालघरला मुख्यालय करण्याच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी जव्हार इथे सर्वपक्षीय धरणं। आणि दर महिन्याच्या पगारात घर चालवण्याची तयारी असेल तर शासकीय नोकरीत कुणीही दडपण आणू शकत नाही, सदानंद दाते। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकणाऱ्यांमध्ये पोलिसांचा पहिला क्रमांक असून त्यानंतर महसूल विभागाचा क्रमांक लागला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे 2012 मध्ये करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देणाऱ्या अहवालात ही बाब उघड झाली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात 632 शासकीय कर्मचारी अडकले। यामध्ये 167 कर्मचारी हे पोलीस विभागाशी संबंधित होते, तर 118 कर्मचारी हे महसूल विभागाशी संबंधित होते। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रथम श्रेणीच्या 49, द्वितीय श्रेणीच्या 59 तर तृतीय श्रेणीच्या 399 कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना पकडलं आहे। या प्रकरणामध्ये 80 लाखाहून अधिक रकमेची लाच स्वीकारण्यात आली आहे। या यादीत 127 प्रकरणात 16,84,000 रक्कम स्वीकारून प्रथम क्रमांक लागला आहे, तर महसूल विभागाशी संबंधित 99 प्रकरणं झाली आहेत। उत्पन्नापेक्षा अधिक म्हणजे बेहिशोबी मालमत्तेसंबंधित 36 प्रकरणं असून यामध्ये 125 कोटीची संपत्ती उघड झाली आहे। यामध्ये मात्र महसूल विभागाने बाजी मारली असून महसूल विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांची 119 कोटींची संपत्ती उघड झाली असल्याचं या अहवालात म्हटलं आहे। यामध्ये प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांचाच भरणा असून 8 प्रकरणात 121 कोटी 26 लाखांची संपत्ती उघड झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे। या प्रकरणी महसूल विभागाशी संबंधित 9 कर्मचारी अडकले असून त्यांची संपत्ती 119 कोटी आहे, तर पोलीस विभागाशी संबंधित 6 कर्मचारी अडकले असून त्यांच्याशी संबंधित 2 कोटी 92 लाखांची बेहिशोबी संपत्ती उघड झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे। आर्थिक अपहार प्रकरणात 13 दावे असून 103 कर्मचारी अडकले आहेत। त्यांनी घोटाळा केलेली रक्कम 4 कोटी 62 लाख आहे। यामध्ये प्रथम श्रेणीच्या अधिकाऱ्यांचा भरणा असून प्रथम श्रेणीच्या 56 अधिकाऱ्यांनी जवळपास 4 कोटी रुपयांचा अपहार केल्याचं या अहवालात उघड झालं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 मंत्र्यांनी ठाणे पोलीस क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमादरम्यान एकमेकांची स्तुती करताना अप्रत्यक्षपणे काँग्रेस मुख्यमंत्र्यांवर टीका केली। ठाणे पोलीस आयुक्तालयात 25व्या पोलीस क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेचं उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री आर पाटील यांचं कौतुक करून पोलिसांची कामगिरी चांगली असल्याचं म्हटलं होतं। पाटील यांच्या नेतृत्वाखाली गृह विभागाचा कारभार चांगला चालला असून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उत्तम असल्याचं प्रशस्तीपत्रक त्यांनी दिलं होतं। यावेळी पोलिसांना 2 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली होती। याच पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात बोलताना गृहमंत्री आर पाटील यांनी अजित पवार यांची स्तुती केली। अजित पवार यांनी गृह विभागावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार मानताना काँग्रेसला चांगलाच टोला लगावला। आत्तापर्यंत अनेकदा पोलिसांना निधी देण्याच्या घोषणा झाल्या, त्यावर अनेकदा मुख्यमंत्री बदलले पण निधी काही मिळाला नाही। पण आता खुद्द अजित पवार यांनी शब्द दिला असून अजित पवार हे दिलेला शब्द पाळण्यात प्रसिद्ध आहेत, त्यामुळे आपल्याला विश्वास आहे की पोलिसांना हा निधी अवश्य मिळेल, असं सांगून आर पाटील यांनी पवारांची स्तुती करताना अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली। तिसरं राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन ठाण्यात होणार आहे। येत्या 19 जानेवारीला होणाऱ्या या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध नाटककार शफाअत खान यांची निवड झाली आहे। विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे, तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे। आमदार निरंजन डावखरे हे या शिक्षक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून विज्ञाननिष्ठ विद्यार्थी घडवण्यामागे शिक्षकांची भूमिका या विषयावर एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रज्ञा पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कवी संमेलनात अरुण म्हात्रे, अनिल ठाकूर, प्रशांत मोरे, अनुपमा उजगरे असे अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत। पतीनं संशयावरून पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचं गूढ 1.5 वर्षानंतर उकललं आहे।
1.5 वर्षापूर्वी कळव्यातील परब दाम्पत्यांनी केलेल्या आत्महत्येचं गूढ शवविच्छेदन अहवालानंतर उघड झालं असून कळवा पोलिसांनी मृत पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। मनीषानगर येथील पारिजात सोसायटीत राहणाऱ्या सुहास आणि सुप्रिया परब या दाम्पत्याचे मृतदेह 12 ऑगस्ट 2011 मध्ये सापडले होते। यामध्ये सुहासने स्वतःच्या हाताची नस कापून नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली होती, तर सुप्रियाच्या डाव्या कानामागे ब्लेडनी वार झाले होते। या प्रकरणी सुप्रियाचे वडील वसंत सावंत यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती। कळवा पोलिसांनी केलेल्या तपासात सुमारे 1.5 वर्षानंतर सुप्रियाच्या शवविच्छेदन अहवालात तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचं समोर आलं। सुहास परब हा विक्षिप्त मनोवृत्तीचा होता, तसंच तो सुप्रियावर संशयही घेत होता। यावरून या दोघांमध्ये वादविवाद होत असत। याच वादात संशयावरून सुहासने सुप्रियाच्या डाव्या कानाच्या मागे ब्लेडनी नस कापून नंतर तोंडावर उशी दाबून तिची हत्या केली आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली। पालघर जिल्हा मुख्यालयास असणारा सर्वपक्षीय तीव्र विरोध दर्शवण्यासाठी प्रजासत्ताक दिनी जव्हार इथे आदिवासी धरणं धरणार आहेत। ठाणे जिल्ह्याचं विभाजन 1 मे पर्यंत करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। नवीन जिल्ह्याचं मुख्यालय पालघर असणार अशी घोषणा राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी केली आहे। त्यामुळे जव्हार, मोखाडा, विक्रमगड या 90% आदिवासी बहुल भागात असंतोष निर्माण झाला आहे। ठाणे जिल्हा विभाजनाचा मूळ उद्देशच यामुळे दुर्लक्षित राहिला आहे। दुर्गम भागाचा विकास व्हावा या विभाजनामागचा उद्देश असताना सर्व दृष्टीने विकसित असलेल्या पालघरला जिल्ह्याचं मुख्यालय दिलं जाणार असेल तर तो अविकसित दुर्गम आणि आदिवासी बहुल भागावर अन्याय होईल। याला तीव्र विरोध करण्यासाठी जव्हार येथील आदिवासी भवनात एक बैठक झाली। या बैठकीत पालघर मुख्यालयाला तीव्र विरोध करण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली। यानुसार 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून हे आंदोलन तीव्र केलं जाणार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या झेंडा वंदनानंतर जव्हार येथील गांधी चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर 1 दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात येणार असून त्याला हजारोंची उपस्थिती राहणार आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे प्रेम आणि विश्वासाचं नातं जपणारा महान नेता होता, अशा शब्दात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवसेना प्रमुखांबद्दलच्या आपल्या आठवणी जागवल्या। सुयश कला क्रीडा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत बाबासाहेब पुरंदरे आणि सुधीर गाडगीळ यांनी शिवसेना प्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला। बाळासाहेब आणि आपलं कौटुंबिक नातं होतं। आपले वडील आणि प्रबोधनकार हे मित्र, त्यामुळे लहानपणापासून बाळासाहेबांबरोबर माझा संबंध आला। डेव्हिड लो नंतर जगातील सर्वात श्रेष्ठ आणि ताकदवान व्यंगचित्रकार म्हणून शिवसेना प्रमुखांची नोंद आहे, असंही बाबासाहेबांनी सांगितलं। ते महान व्यंगचित्रकार होतेच, पण निष्ठावान कार्यकर्त्यांवर मनपूर्वक प्रेम आणि विश्वासही ते दाखवत असत। त्यामुळे विरोधकांच्या मनातही त्यांच्याबद्दल आदराची भावना होती, असंही बाबासाहेबांनी यावेळी सांगितलं। शिवसेना प्रमुखांचे आचार्य अत्र्यांबरोबर झालेले वाद गाजले, पण तेवढंच प्रेमही त्यांनी केलं। कॉम्रेड डांगे यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध होते। संघर्षाचे अनेक प्रसंग आले, पण प्रेमाचं नातं जोडणाऱ्यांबरोबर त्यांनी व्यक्तिगत आकस दाखवला नाही, असं सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सांगितलं। बदलीची आणि दर महिन्याला मिळणाऱ्या पगारात घर चालवण्याची तयारी असेल तर शासकीय नोकरीत कुणीही आपल्यावर दडपण आणू शकत नाही, अशी स्पष्टोक्ती मुंबईचे सहपोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली। रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत दाते यांनी आपला जीवन प्रवास उलगडला, त्यावेळी त्यांनी ही स्पष्टोक्ती केली। पोलिसांच्या कामकाजात हस्तक्षेप निश्चितपणे होत असतो, पण बेकायदेशीर काम करणार नाही हे सांगता आलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं। मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी आपल्या कसोटीचा क्षण आल्याची जाणीव झाली आणि देशासाठी रक्त सांडण्याची संधी मिळाली, यापेक्षा आणखी मोठी काय अपेक्षा करणार, असे उद्गार दाते यांनी काढले। कसाबशी आमनेसामने होताना झालेल्या या अनुभव कथनादरम्यान दाते यांच्या धैर्याबद्दल ठाणेकरांनी त्यांना टाळ्यांचा कडकडाट करत मानवंदना दिली। कायद्याचं राज्य आणि सर्व धर्म समभावाच्या गप्पा आपण मारत असलो तरी अजूनही धर्म आणि जातीची बंधनं तुटू शकलेली नाहीत। धर्म आणि जातीय तेढीने दुभंगलेला समाज हा देश आणि पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असल्याचं दाते यांनी सांगितलं। समाजामध्ये आढळणारे सर्व दोष पोलिसांमध्ये आहेत, पण पोलिसांना 12-12 तास ड्युटी करावी लागते। कोणतेही सणवार कुटुंबियांसमवेत साजरे करता येत नाहीत। मुलाबाळांच्या संगोपनाकडे योग्य लक्ष देता येत नाही, याकडे मात्र कुणी लक्ष देत नाही। समाजातील सुजाणांनी पोलिसांच्याही अडचणी समजून घेण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली।